हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. माय सेल्फ प्रमोद सर. तर विद्यार्थी मित्रो, मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण पाहिला होता गणित भाग 1 मधील सराव संच 1.4. तर या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग 1 मधला सराव संच 1.5. सगळे प्रश्न एकाच व्हिडिओ लेक्चर्स मध्ये. तर विद्यार्थी मित्रो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्याला व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा. यस सर, समजलेला आहे आम्हाला असे प्रश्न. ठीक आहे सर, असाच आपण वेळ न घालवता प्रश्न क्रमांक पहिल्याकडे जाऊयात. तर प्रश्न पहिला आपल्याला काय सांगितलंय तो आपण बोर्डावरती बघून घेऊ. ठीक आहे, तर आपल्याकडे प्रश्न पहिला दिलेला आहे तो आपण सगळ्यात अगोदर इथं सोडवूयात. तर बघा, प्रश्न पहिला काय सांगितलाय, दोन संख्यांमधला फरक 3 आहे, त्यामध्ये मोठी संख्याची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज येत आहे आपल्याकडे 19. तर त्या संख्या शोधा म्हणून सांगितले. आता असेच प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेस दोन संख्या येतील, दोन व्यक्ती येतील किंवा दोन वस्तू असतील. ज्यावेळेस दोन येईल त्यामधल्या एकाला एक्स आणि दुसऱ्याला वाय तुम्हाला मानायचं आहे. आणि यामुळे तुम्हाला जे समीकरण तयार करायचं, ज्या अटी दिल्या आहेत त्यावर नुसार ज्या अटी आहेत त्या अटी ठेवून समीकरण तयार करायचं आहे. एकदा जर का समीकरण तयार केलं की बाबा तसं घपकन उत्तर काढता येते. बघ आता कसं तयार करतो मी समीकरण. काय सांगितलंय, दोन संख्या दिल्यात, मोठी संख्या आणि लहान संख्या. मग काय करायचं, मोठी संख्या बरोबर एक्स मानू. ठीक आहे, मोठी संख्या बरोबर एक्स मानू. तर लहान संख्या बरोबर काय येणार, मग वाय येणार. तर लहान संख्या बरोबर वाय. आता एकदा आपल्याला संख्या आपण मांडल्या एक्स आणि वाय, मग आपल्याला जे अट दिली त्या अटीनुसार काय करायचं, दोन संख्यातला फरक 3 आहे म्हणजे एक्स वजा वाय काय येणार आपल्याकडं, एक्स वजा वाय बरोबर 3. यावरून समीकरण 1 मिळालं. बरोबर आहे. मग काय सांगले, तर मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट. मग मोठी संख्या एक्स आहे त्याची तिप्पट केली, 3 एक्स झाली, अधिक मिळवायची म्हणजे बेरीज करायची काय, त्याची दुप्पट करायची आपल्याला लहान संख्येची म्हणजे 2y. यांची बेरीज किती येईल आपल्याकडं, 19. अशा प्रकारे आपल्याला अट जी दिली आहे त्या अटीनुसार समीकरण 1 आणि समीकरण 2 आपल्याकडे तयार झालेलं आहे. एकदा जर का समीकरण तयार झालं की कसं घपकन उत्तर निघतंय. मग ते उत्तर काढण्यासाठी काय करायचं, बघ इथं y आहे, इथं 2y आहे. तर याच्यामध्ये सहगुणक सारखा करून घ्यायचा अगोदर. तर मग इथं 2y आणण्यासाठी आपल्याला समीकरण 1 ला 2 न गुणावं लागेल. मग लिहू आपण समीकरण 1 ला 2 ने गुणू. मग जर 2 ने गुणू आपण लिहिलं तर आपल्याला काय करावं, गुणावं लागेल. याला जर 2 न गुणलं तर काय येतंय, 2x वजा 2y बरोबर 6. हे समीकरण नंबर 3 मिळालं. आता समीकरण 2 आणि 3 फक्त ह्या दोघाचाच विचार करायचा, या दोघाचाच विचार करायचा. बघ इथं अधिक 2y, इथं वजा 2y, ह्यांची बेरीज केली की हे अधिक 2y वजा 2 काय होते, गेट कॅन्सल होते, कटते. मग आपल्याला लिहावं लागेल समीकरण 1 व 2 व 3 ची बेरीज करू. इथं लिहू आपण समीकरण 2 बेरीज करू समीकरण 3. ठीक आहे, 2 आणि 3 ची काय करायचे, बेरीज करू म्हणून लिहायचं. मग बेरीज करू म्हणून एकदा जर काय लिहिलं, मग समीकरण 2 काय आपल्याकडं, 3x अधिक 2y, 3x अधिक 2y बरोबर 19. आणि नंतर समीकरण 3 मिळाले आपल्याला, 2x वजा 2y बरोबर 6. यांची बेरीज करायची म्हणून बेरीजचं चिन्ह दिलं. आता बघा, 19 अधिक 6 किती होतात रे, 25. लिहिले आपण इथं 25. त्यानंतर आता अधिक 2y वजा 2y कटले. मग हे दोन कटले म्हणल्यावर ह्याला काय करू आपण, तिथं एका रेष मारू आडवी. बरोबर आहे, कटले. मग काय येणार आपल्याकडं, मग आपल्याकडे येणार 3x अधिक 2x बरोबर झाले 5x. आणि 5x बरोबर 25 हे मिळाले. मग x बरोबर काय येणार, हे 25 भागिले 5. म्हणजेच x ची जी किंमत आहे 5 वजा 25, 5 चा भाग गेला म्हणजे x ची किंमत किती मिळाली, 5 मिळाली. बरोबर आहे. एकदा जर का x किंवा y ची किंमत मिळाली ही समीकरण तुम्ही 1 2 3 कशात बी ठेवा, जे समीकरण छोटं वाटतंय त्यामध्ये समीकरणात किंमत ठेवली की लवकर किंमत मिळते. मग ही जी x बरोबर 5 किंमत आहे ही काय करणार आपण, समीकरण 1 मध्ये ठेवू. जे छोटं समीकरण आहे 1 मध्ये ठेवू. बरोबर आहे. मग 1 मध्ये ठेवू असं आपण म्हणले, 1 मध्ये ठेवू. मग समीकरण 1 काय आपल्याकडे समीकरण आहे, x वजा y बरोबर 3. इकडे लिहितो मी ते, मोकळं लिहू, टेन्शन घ्यायचं नाही. बोर्ड बक्कळ मोठा आहे आपला. x वजा y बरोबर 3 आहे. x ची किंमत आपण काढली 5, इथं ठेवली आपण 5 वजा y बरोबर 3. आता अधिक y बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन झाले वजा अधिक 5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन झाले वजा 5. मग इतर राहिले वजा y बरोबर 3 वजा 5. अशा वेळी ज्यावेळेस आपल्याला लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची असते त्यावेळेस काय करायचं असतं, त्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. मग काय येणार, वजा y बरोबर वजा 2. तर अशा वेळेस दोन्ही साईडला जेव्हा वजाचे चिन्ह असतील ते गेट कॅन्सल, कटतील. म्हणजे y बरोबर आपल्याकडे किंमत येणार आहे 2.
तर बघा एक्स आणि वाय या दोन्ही किमती आपण काढलेल्या आहेत. मग आता आपल्याला माहित आहे एक्स काय आहे मोठी संख्या आणि वाय काय आहे लहान संख्या. मग आपण लिहिणार तर मोठी संख्या जी आहे मोठी संख्या काय आहे एक्स आहे. मोठी संख्या एक्स बरोबर आपण किंमत काढली 5 आणि लहान संख्या जी आहे ती काय आहे वाय आहे. म्हणून लिहिणार लहान संख्या वाय बरोबर ती आहे 2. तर दोन्हीतला फरक 3 आलेला आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे प्रश्न आपण पहिला सोडवला. समजला असेल तर यस तर म्हणा, कमेंट करा, लाईक करा आपल्या व्हिडिओला समजला म्हणून. तर त्याच प्रकारे आपण प्रश्न दुसरा पण सोडवतो. हवा तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता, जरा बाजूला होतो. चला घपकन स्क्रीनशॉट घ्या, घपकन पुढचा आपण प्रश्न घेऊया. झाला प्रश्न स्क्रीनशॉट घेऊन चला पुढचा घेऊ. हा प्रश्न खूपच भारी आहे. कृतीपूर्ण करणं म्हणून सांगितले. यामध्ये एक छोटासा आपल्याला काय दिलाय आयत दिलाय आणि त्या आयतामध्ये सांगले एक्स आणि वायच्या किमती काढा. ठीक आहे. आणि किमती काढून त्याच बरोबर आपल्याला क्षेत्रफळ आणि परिमिती हे सुद्धा काढायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या सोबत आहे, प्रश्न सोडवून देईल तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने. कृतीपूर्ण करा म्हणून सांगितले. यामध्ये काय करायचंय समजा, आपल्याला काय करायचंय समजायचंय हा काय आहे आयत आहे. समजायचं काय सांगले असताना मी आयत आहे म्हणून. मग लिहू आपण, आता याला नाव देऊ आपण, समजा ए बी सी आणि डी हे आयताच्या बाजू आहेत. बरोबर आहे. मग हा जो चौकोन आहे हा काय आहे चौकोन एबीसीडी आयत आहे. चौकोन एबीसीडी काय आहे आयत आहे. मग हा जर आयत असेल तर आपल्याला एक गोष्ट माहित आहे आयताच्या समोरल्या बाजू सारख्या असतात. मग आपण लिहूया डीसी बरोबर एबी. इथे लिहिलं मी डीसी बरोबर एबी. मग डीसी काय आहे एक्स अधिक 4 आहे. एक्स अधिक 4 बरोबर एबी काय आहे 2y आहे. त्यानंतर आपल्याला माहित आहे एक्स आणि वायच्या किमती एका बाजूला असतात आणि त्यामध्ये कॉन्स्टंट जो असतो म्हणजे जे आपण म्हणतो ना संख्या एका साईडला घेतली जाते. मग एक्स घेतला आपल्या जागेवर, हे अधिक 2y इकडे येऊन झाले वजा 2y. त्यानंतर हे अधिक 4 तिकडे जाऊन झाले वजा 4. हे जे मिळालं हे समीकरण 1 आपल्याला इथे मिळालेलं आहे. बरोबर. इज दॅट क्लिअर? समजलं एवढं? चला पुढचं तसंच आपल्याला समीकरण तयार करायचंय. काय आहे आपल्याकडे आता आपल्याकडे आहे एडी आणि बीसी. मग यामध्ये लिहू आपण बीसी बरोबर एडी. ठीक आहे. बीसी बरोबर एडी. एडी म्हणायचं बाबा, एडी म्हणायचं नाही. ठीक आहे. तर बीसी काय आपल्याकडं बीसी आहे 4x वजा y आहे. ठीक आहे. इथं घेतला आपण 4x वजा y बरोबर एडी किती आहे रे आपल्याकडं 2x अधिक y. 2x अधिक y अधिक 8. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जे सहगुणक जे म्हणतो ना आपण चल जे आहेत ते एका साईडला घ्यायचे आहे. मग इथे घेऊ आपण 4x जशाला तसे. आता अधिक 2x आहेत इकडे येऊन काय होतील वजा 2x होतील. त्यानंतर हे वजा y जशाला तसे आणि इकडचे अधिक y इकडे येऊन झाले वजा y बरोबर 8 आपल्या जागेवर जशाला तसे. आता यामध्ये 4x मधून 2x गेले ते किती राहणार 2x राहणार. मग इथे लिहिले आपण 2x. आता हे वजा y किती झाले वजा 2y झाले. मग इथे लिहिणार आपण वजा 2y बरोबर 8 जशाला तसे. हे जे समीकरण मिळालं हे समीकरण आपल्याला मिळालं त्याला नंबर देऊ आपण 2. बघा समीकरण 1 आणि समीकरण 2 अशा प्रकारे आपल्याला इथं मिळालेलं आहे. हे जे समीकरण 1 आणि 2 मिळालं दोन्ही ठिकाणी सहगुणक सारखा आहे. इथं 2y इथं 2 आहे. पण 2y कधी कटतील जेव्हा यांची आपण काय करूयात वजाबाकी करूयात. बरोबर आहे. बेरीज केली तर 2 2 वजा 4y होतील. ठीक आहे. मग वजाबाकी करायची. मग लिहावं लागेल आपल्याला समीकरण काय करूया 2 वजा 1 वजा करूया. आता बघा इथं लिहू आपण समीकरण 2 वजा 1 करू. मग आपल्याला समीकरण 2 मधून 1 वजा करायचं तर समीकरण 2 काय आहे 2x वजा 2y. 2x वजा 2y बरोबर 8. यामधून समीकरण 1 वजा करायचंय. काय करायचंय x वजा 2y बरोबर वजा 4 आहे. बघा चिन्ह विसरायचं नाही. जर असं आपल्या गणितात चिन्ह जरी राहिलं तर सगळं उत्तर चुकतंय आपलं. मग आता आपल्याला माहित आहे वजाबाकी करताना वजाचं चिन्ह देऊन टाकलं. आपल्याला एक गोष्ट माहित आहे ज्यावेळेस समीकरण आपण मध्ये वजाबाकी करतो त्यावेळेस समीकरणामध्ये खालचे जे चिन्ह असतात ते बदलत असतात. मग चिन्ह बदलून घ्यायचे खालचे तर आपलं उत्तर बरोबर येणार. अधिकच्या ठिकाणी झालं वजा. दिसते का रे येलो कलर दिसत नाही. ठीक आहे. कलर जरा चेंज करू. तर बघा अधिकच्या ठिकाणी झालं वजा. इथं पण वजाच्या ठिकाणी झालं अधिक आणि तो वजाच्या ठिकाणी झालं अधिक. बरोबर आहे. आता उत्तर काय ना समीकरणाचं तर ह्या चिन्हानुसार 8 अधिक 4 बरोबर येणार 12. त्यानंतर अधिक 2y वजा 2y कटले राहिलं फक्त 2y वजा 1x. सॉरी 2x मधून 1x केला तर ह्याला फक्त एकच x म्हणजेच x बरोबर काय आलं 12 आलं. आता हे x बरोबर 12 आपल्याला किंमत मिळाली. आपल्याला x आणि y च्या किमती काढायला सांगल्यात तर x ची किंमत काढली आपण. आता काढायची y ची किंमत. मग काय करणार हे जे x बरोबर 12 आहे ही किंमत काय करू आपण समीकरण
1 किंवा 2 मध्ये ठेवून देऊ. 1 2 कशामध्ये पण ठेवा, आपल्याला वायची किंमत मिळणार. मग जे आहे x बरोबर 12 ही किंमत ठीक आहे, ही किंमत समीकरण 1 मध्ये 2 मध्ये कशात ठेवू शकता तुम्ही. मी काय केलं, 1 मध्ये ठेवू म्हणलं. सोपं समीकरण जे आहे, छोटस जे आहे, नन्ना मुन्ना छोटासा समीकरण आहे, त्याच्यात ठेवून द्यायचं. 1 मध्ये ठेवू. मग आपल्याला माहित आहे बरोबर समीकरण 1 काय आहे, x वजा 2y बरोबर वजा 4. घेतला आपण x वजा 2y बरोबर वजा 4. बरोबर. यामध्ये x साठी ठिकाणी किती ठेवायचे, 12 ठेवायचे. मग इथे घेतले आपण 12 वजा 2y बरोबर वजा 4. आता हे अधिक 12 बरोबर चिन्हाच्या तिकडे जाऊन होतील वजा 12. राहणार काय, वजा 2y बरोबर वजा 4 वजा 12. ठीक आहे. आता इथं काय मावणार नाही, वर लिहू. बरं ठीक आहे, एवढी स्टेप घेऊया. काय येणार आपल्याकडे, वजा 2y बरोबर वजा 4 वजा 12 किती होणार रे, वजा 16. ठीक आहे. समान चिन्ह येतं, बेरीज करायची. 12 आणि 4 16. समानता चिन्ह दोन्हीकडचे चिन्ह आहे तेच चिन्ह द्यायचं. 12 आणि 4 झाले 16, तर इथं आलं वजा 16. आता ज्या वेळेस समीकरणामध्ये बरोबर चिन्हाच्या दोन्ही साईडला जे चिन्ह असते सारखं सारखं ते गेट कॅन्सल होते, वजा वजा आहे कॅन्सल होणार. मग आता पुढे लिहूया. आपल्याकडे y ची किंमत काढण्यासाठी काय येणार, दोन्ही साईडचं वजा चिन्ह कटलं तेव्हा राहणार काय, 2y बरोबर 16. मग आता y बरोबर काय येणार, y बरोबर 16 भागिले 2 म्हणजेच y ची किंमत येणार 8. बरोबर आहे. तर x आणि y अशा आपण दोन्ही किमती काढलेल्या आहेत. पुढची स्टेप काय आहे, आपल्याला सांगितलंय की आयताचं क्षेत्रफळ आणि परिमिती काढा. परवा आयताचं जर क्षेत्रफळ आणि परिमिती काढायचं असेल तर त्याची माहित पाहिजे आपल्याला लांबी आणि रुंदी. मग ते पण काढून घेऊ आपण. कशाला टेन्शन घेतो बाबा, एकदम घपकन काढून घेऊ आपण. काय सांगले, लांबी. ठीक आहे. आयताची लांबी लिहू आपण. आयताची लांबी. ठीक आहे. लांबी. आता लांबीमध्ये बघा तुम्ही वरची किंवा खालची कोणती पण घेऊ शकता. जी छोटी आहे ती घेऊन टाकू, म्हणजे समीकरण छोटस आहे ते घेऊया म्हणजे लवकर निघल. 4x वजा y ही खालची घेऊया, BC काय आहे लांबी. तर आयताची लांबी आहे 4x वजा y. यामध्ये x आणि y च्या किमती टाकून द्यायच्या. मग आपल्याला लांबी कशी एकदम फटकन उत्तर मिळणार आहे. मग 4 ला 4 आणि x काय आहे आपल्याकडे किंमत, x ची किंमत आहे 12. या ठिकाणी घेतली आपण 12 वजा y ची किंमत आहे 8. तर बघा 4 गुणिले 12, 12 चौक 48. 48 वजा 8, तर 40 मधून 8 गेले, सॉरी 48 मधून 8 गेले तर राहिले आपल्याकडे किती, 40. तर 40 आपल्याकडे मिळाले आहे. त्याची लांबी एल न दाखवू आपण. लांबी काढली बरोबर, कसे सिंपल एकदम छान पद्धतीने लांबी काढली, त्याच पद्धतीने रुंदी काढायची. मग रुंदी काढायची मग काय करणार आपण, आयताची रुंदी घेऊया. वर लिहू का, ठीक आहे. इकडच्या साईडला लिहू, तर आपल्याकडे जागा अजून शिल्लक आहे. तर आयताची रुंदी लिहू आपण इथं. आयताची रुंदी किंवा आपल्याला क्षेत्रफळ परिमिती सुद्धा काढायची आहे, जागा मावायची नाही तर. ठीक आहे. तर इथंच घेऊया आयताची रुंदी. आयताची रुंदी बघा, आयताची जर रुंदी घ्यायची म्हणलं तर रुंदी तुम्ही ही किंवा ही इकडची कुठलीही घेऊ शकता. ही घेऊ आपण AB बरोबर. AB काय आहे, 2y आहे. आयताची रुंदी आपल्याकडे 2y आणि 2 घेतले दिसेल. y ची किंमत काढलेली आहे आपण, बघा किती काढलेली आहे, 8 काढलेली आहे. तर 2 गुणिले 8 किती येणार, म्हणजेच B बरोबर 82 16. ही आयताची काय काढली आपण, रुंदी काढली. आता आपल्याला आयताची लांबी माहित आहे, रुंदी माहित आहे. मग परिमिती क्षेत्रफळ काढणं काय कोणतं अवघड आहे, एकदम सोपं आहे. मग आपल्याला काय करायचं, अगोदर सगळ्यात अगोदर काढायचं क्षेत्रफळ. तर आपण लिहूया आयताचे क्षेत्रफळ. ठीक आहे. आयताचे क्षेत्रफळ. आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहित पाहिजे. पूर्व 10वीचं तुम्ही गणित सोडवलं म्हणल्यावर एवढं सिंपल बेसिक माहितच पाहिजे. काय आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे. तर लांबी गुणिले रुंदी हे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. यामध्ये किमती टाकून द्यायच्या. लांबी आपण काढली होती 40, गुणिले रुंदी काढली होती 16. मग 40 गुणिले 16 किती होता, 16 चौक 64. शून्य जसाला तसा हा चौरस एकक, याला देऊन टाकू आपण चौरस एकक. आता चौरस एकक का लिहिलं, कारण याच्यामध्ये सेंटीमीटर, मीटर किंवा किलोमीटर असं काही नव्हतं, म्हणून चौरस एकक आपण लिहून टाकलं. तर आपल्याकडे आयताचे क्षेत्रफळ मिळालेलं आहे. किती मिळालं आयताचं क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ मिळालं आपल्याला किती, क्षेत्रफळ मिळालं आयताचं आपल्याला हे 640 चौरस एकक एवढं मिळालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला आयताचं, अरे पेन कुठे गेली आपली, पेनच गायब झाली की पोरा. ठीक आहे, इकडून घेऊया. तर अशा प्रकारे आता काय सोडवावं लागणार आहे आपल्याला, आयताचं क्षेत्रफळ काढलं. आता काढायचं आयताची परिमिती. व्हेरी व्हेरी सिंपल. आयताच्या परिमितीचं सूत्र आपल्याला काय माहित पाहिजे, सूत्र माहित पाहिजे. मग आयताची परिमिती सूत्र काय, आयताची परिमिती बरोबर आयताची परिमिती बरोबर. आता इकडचं सांगितलेलं तुम्ही, ठीक आहे, वर समोर नाही मावणार. तर सूत्र आहे आपल्याकडं 2 कंसात
लांबी अधिक रुंदी. बघ पोरा 10वीचं गणित सोडवलं म्हणल्यावर एवढं बेसिक मॅथ तर यायलाच पाहिजे आपल्याला. मग हे आहे आपल्याकडे 2 कंसात लांबी अधिक रुंदी आयताच्या परिमितीचं सूत्र. यामध्ये आपण 2 जसाला तसे घेतले. त्यानंतर लांबी किती काढली होती आपण 40 घेतली 40 अधिक रुंदी किती काढली होती 16. यामध्ये ज्यावेळेस आपण 40 अधिक 16 यांची जर बेरीज केली तर बेरीज किती मिळणार आहे आपल्याला बेरीज मिळते 56 आणि 56 ची जर दुप्पट केली तर दुप्पट मिळणार आहे आपल्याला 112. बरोबर आहे. एकदम व्हेरी व्हेरी सिंपल. ही परिमिती काढलेली आपण. परीचं पल येतो. परी म्हणजे परिमिती हा मई परी. तरी हे आहे त्याची परिमिती. अशा प्रकारे इथं तू क्षेत्रफळ काढला परिमिती काढली. आता काय करायचं तुम्हाला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. त्या अगोदर तू याचे स्क्रीनशॉट घेऊ शकतास. बरोबर आहे. घे परत स्क्रीनशॉट. चला स्क्रीनशॉट काढली की घपकन स्क्रीनशॉट काढायची आणि घपकन पुढचा प्रश्न सोडवायचा. झाला प्रश्न. चला पुढचा प्रश्न घेऊया. या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर पुढचा प्रश्न दिसत असेल. प्रश्न काय सांगतोय बघा की वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची जर दुप्पट मिळवली तर बेरीज मिळते आपल्याला 70. बरोबर आहे. आणि जर मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची जर दुप्पट मिळवली तर बेरीज मिळते 95. ठीक आहे. तर दोघांचे वय काढा. आता बघा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारले जाणार आहेत परीक्षेमध्ये. पण त्यावेळेस वडिलांचे वय मुलाचे वय यामध्ये एकाला एक्स म्हणा दुसऱ्याला वाय म्हणा लगेच सोडून घेऊ. चला जाऊ द्या. वडिलांचं वय ठीक आहे. आपण काय करू वडिलांचे वय एक्स मानू. तर वडिलांचे वय घेतले आपण. वडिलांचे वय बरोबर एक्स आणि वडिलांचे घेतलं फक्त वडिलांचं वय टाकायला लागेल की वडिलांचं वय बरोबर एक्स मानू आणि काय करायचंय मुलाचे वय वाय मानू. बरोबर आहे. तर मुलाचे वय बरोबर वाय मानू. बरोबर आहे. एक्स आणि वाय मानला आपण. त्यानंतर करायचंय काय आपल्याला की वडिलांच्या वयामध्ये बरोबर आहे वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाचे दुप्पट मिळवायचे. वाचत वाचत समीकरण करायचं. मग वडिलांचं वय काय आपल्याकडं एक्स आहे. देखा पहिली अट आहे आपल्याकडे. ठीक आहे. पहिली अट लिहून घेऊ आपण. पहिली अट काय सांगली आपल्याला. अरे यार हे काय झालं. ठीक आहे. तर आपल्याला सांगितली पहिली अट. तर पहिली अट आपण पूर्ण करून घेऊया. एका वेगळ्या कलर मध्ये लिहू. ठीक आहे. पहिली अट. पहिली अट काय सांगली आपल्याला पहिली अट बघा वाचत वाचत समीकरण तयार करूया. तर पहिली अट आहे आपल्याकडं की वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाचे दुप्पट मिळवायचे. बरोबर आहे. मग आपण लिहूया की वडिलांचं वय आपल्याकडे एक्स. मग घेऊ आपण एक्स मध्ये काय करायचंय मुलाच्या वयाचे दुप्पट. मुलाचं वय काय वाय म्हणजे अधिक 2y. बरोबर. तेव्हा बेरीज किती मिळते आपल्याला 70. हे मिळालं आपल्याला घपकन उत्तर. बरोबर आहे. समीकरण नंबर 1. त्यानंतर तशाच प्रकारे वाचत वाचत समीकरण सोडवायचं आणि समीकरण नंबर 2 तयार करायचं. मग काय सांगले पुढचं की वडिलांच्या वयामध्ये जर दुप्पट मिळवली कशाची मुलाच्या वयामध्ये मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळायची. आता मुलाचं वय काय आहे वाय आहे. मुलाचं वय बघा मुलाच्या वयामध्ये घेतलं मुलाचं वय काय आपल्याकडं वाय आहे. त्यामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट म्हणजे 2x अधिक वाय बरोबर समीकरण दुसरं मिळणार आहे. दुप्पाची बेरीज किती आहे 95. बघा परवा अशा प्रकारे आपल्याला समीकरण 1 आणि 2 मिळालं. वाचत वाचत समीकरण तयार करायचं. टेन्शन घ्यायचं नाही. आता जर समीकरणाकडे तुम्ही जर बारकाईने लक्ष देऊन बघितलं नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला कळल की याचा जो सहगुणक आहे याला आणि त्याचा सहगुणक याला झालाय. म्हणजे इथं एक्स आहे इथं वाय आहे. बरोबर आहे. 1x इथं 1y इथं 2y इथं 2x अशा प्रकारे दिलाय. म्हणजे इसकी टोपी उसके सर आणि उसकी टोपी इसके सर. यावेळेस काय करता असतो आपण समीकरण 1 आणि 2 ची एकदा बेरीज करायची. मग आपल्याला एक नवीन समीकरण 3 मिळणार. बघा तुम्हाला इथं रफ मध्ये सांगतो मी. ते समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज केली जेव्हा समीकरण 1 आणि 2 यांची जेव्हा बेरीज केली त्यावेळेस आपल्याला समीकरण नंबर 1 नवीन मिळणार आहे 3. बरोबर आहे. नंतर पुन्हा परत त्याच 1 आणि 2 ची वजाबाकी करायची. समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची काय करायची वजाबाकी करायची. त्यावेळेस आणखी एक नवीन समीकरण मिळणार आपल्याला 4. आणि अशा वेळी काय करायचं समीकरण 3 आणि 4 जे मिळालं का नाही त्याची परत एकदा बेरीज करायची. मग समीकरण 3 अधिक 4 केलं की आपल्याला समीकरण मध्ये x किंवा y याची किंमत मिळणार आहे. आणि तुम्हाला माहित आहे x किंवा y ची किंमत मिळाली की तुम्ही त्या एकावरून दुसऱ्याची किंमत ऑटोमॅटिकली काढू शकता. एवढे हुशार तर तुम्ही आहेतच बरोबर. मग काय करणार आपण एकदा समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करून घेऊया. मग इथे लिहिलं आपण समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. ठीक आहे. समीकरण 1 व 2 ठीक आहे. समीकरण 1 व 2 बेरीज करू. बेरीज करू. मग आता बेरीज करू म्हणल्यावर आपल्याला लिहावं लागेल परत एकदा काय लिहावं लागेल x अधिक 2y बरोबर 70. ठीक आहे. मावल कर इथं मावल. ठीक आहे. लिहू आपण x अधिक 2y x अधिक 2y बरोबर 70.
पुढे आहे आपल्याकडे 2x अधिक y बरोबर 95. इथे घेतले 2x अधिक y. अरे हा 2x अधिक y बरोबर 95. आता बेरीज करा म्हणून बेरीजचं चिन्ह दिलं आणि खाली लिहिलं. 0 आणि 5 झाले 5, 7 आणि 9 झाले 16, 165 बरोबर 2y अधिक y झाले 3y. त्यानंतर 1x अधिक 2x झाले 3x. आता तुम्ही जर ह्याच्यात बी लक्ष दिलं तर इथं 3x आहे अधिक 3y बरोबर 165. सगळीकडे जर 3 न भाग दिला तर आपल्याला समीकरण मिळते. काय मिळते? x अधिक y बरोबर 3×5=15 ला 5 आणि 3×5=15 ला 5. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे समीकरण मिळालं हे समीकरण नंबर 3 तुम्ही याला म्हणू शकता. समीकरण 1 2 3 हे याला काय दिलं? समीकरण 3 नंबर दिला. आता समीकरण आपल्याला 3 जे मिळालेलं आहे बेरीज करून मिळालं. आता समीकरण 4 कसं मिळणार आहे? समीकरण 2 आणि 1 यांची वजाबाकी करायची आहे. मग लिहू आपण समीकरण 2 व 3 यांची वजाबाकी करूया. बरोबर आहे. आता वजाबाकी करायचे. मग काय करायचं? वजाबाकी समीकरण 2 वजा 1 करूयात. ठीक आहे. समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. ठीक आहे. समीकरण 2 वजा 1 करू. मग आता समीकरण 2 आपल्याकडे आहे माहित आपल्याला 2x अधिक y बरोबर 95 आहे. मग इथे लिहिलं आपण 2x वजा y बरोबर 95. आणि समीकरण 1 काय आपल्याकडे? x अधिक 2y बरोबर 70. x अधिक 2y बरोबर 70. आता वजाबाकीसाठी वजाबाकीचं चिन्ह लिहिलं. आता तुम्हाला एक गोष्ट माहित असेल, यामध्ये ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो त्यावेळेस काय करायचं असतं आपल्याला की समीकरणामध्ये खालचे चिन्ह बदलायचे असतात. मग ते खालचे चिन्ह आपण बदलून घेतो अगोदर. ते कसे बदलायचे? तर बघा अधिकच्या ठिकाणी झालं वजा, इथं अधिकच्या ठिकाणी झालं वजा, इथं अधिकच्या ठिकाणी झालं वजा. बघा वजाबाकी वगैरे सगळे व्यवस्थित करायची. जर एक जरी आपलं मिस्टेक झाली समीकरण सगळं सत्यानाश झालं समजायचं. चुकते म्हणजे चुकतेच. 10 मधून बघा आता इथं वजाबाकी करू. 10 मधून 5 मधून 0 गेला 5 राहिला आणि 9 मधून जर 7 गेले तर किती राहतात? बघा 2 राहिले बरोबर 25 आलं. ठीक आहे. त्यानंतर आता इथं वजा y आहे आणि इथं पण काय झालं? अधिकचं वजा झालं. हे बघा एकदम बरोबर आहे का? x अधिक 2y बरोबर 70 आहे का? x अधिक 2y बरोबर 70 बरोबर आहे. मग वजा y वजा 2y तर आपल्याकडे काय मिळणार आहे? वजा वजा बेरीज होणार आहे. तर काय होणार आहे? आपल्याकडे वजा 3y मिळणार आहे. ठीक आहे. लिहून घेऊच एकदा बघू काय होते ते. आणि त्यानंतर 2x मधून 1x गेला तर फक्त x राहिला. अशा प्रकारे काहीतरी मिस्टेक व्हायली परवा आपली. इथं काय राहिले आपलं? 2x वजा y बरोबर 95 होतं का आपल्याकडे समीकरण 2? 2x अधिक इथं बघा इथं अधिकचं चिन्ह आहे तरी मी म्हणायलाच काहीतरी आपलं राहिलंय. बघा चिन्ह चुकलं तरी आपलं समीकरण चुकू शकते. आता आपल्या इथं काय येणार? बघा y आहे इथं y आहे. 2 मधून 1 दिला तर इथे एकच y राहणार. बरोबर आहे. इथं y राहणार आणि 2x मधून 1 दिला तर x वजा y बरोबर 25 राहणार. बरोबर आहे. हे जे समीकरण मिळालं ह्याला नंबर द्यायचा 4. कसं घपकन उत्तर काढलं का नाही? समीकरण नंबर 4 दिलं. आता समीकरण 3 आणि 4 जे मिळालेलं आहे ह्या दोघांची बघा 3 आणि 4 ची काय करायचे? परत बेरीज करायची आणि आपल्याला x किंवा y ची किंमत मिळणार आहे. आता मिळणार किंमत आपल्याला 1 चीच आहे कारण वजा y अधिक y गॅट कॅन्सल होणार आहे. मग काय करणार आपण? समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. मग इथे लिहू आपण समीकरण 3 व समीकरण 4 ची बेरीज करू. बरोबर आहे. बेरीज करू. आता समीकरण 3 आणि 4 ची जर बेरीज करू आपण लिहिलं तर करावं लागेल. मग समीकरण 3 काय आपल्याकडे? x अधिक y बरोबर 55. x अधिक y बरोबर 55 आणि समीकरण 4 आहे आपल्याकडे x वजा y बरोबर 25. तर अशा वेळेस यांची बेरीज केल्यावर आपल्याला 55 अधिक 25 यांची बेरीज मिळते आपल्याकडे 80. 5 आणि 5 10 0 हात झाला 1 6 2 8 बरोबर आहे. तर अधिक y वजा y गेट कॅन्सल झाले. 1x आणि 1x झाले 2x आणि x बरोबर आपल्याला मिळणार 80/2 म्हणजेच x ची किंमत मिळणार 40. ठीक आहे. 80 च्या निम्मे झाले 40. ज्या प्रकारे आपण x ची किंमत काढली पुरा त्याच प्रकारे आपल्याला y ची किंमत काढायची. बरोबर आहे. मग आपल्याला लिहावं लागणार आहे y ची किंमत काढण्यासाठी ही जी x बरोबर किंमत काढली आपण x बरोबर 40 ही किंमत समीकरण 1 2 3 4 कशात बी ठेव बापू. तुला ज्याच्यात ठेवायचं त्याच्यात ठेव. तुला किंमत त्याच्यामध्ये y ची मिळणार आहे. का ठेवायची? एकदम का ठेवायची? तर जे समीकरण छोटं वाटतं त्यामध्ये ठेवायची म्हणजे किंमत लवकर मिळेल. मग x बरोबर 40 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. बरोबर आहे. समीकरण 1 मध्ये ठेवू. बरोबर आहे. आता समीकरण 1 मध्ये ठेवायचं. मग समीकरण 1 काय आपल्याकडे? x अधिक 2y बरोबर 70 आहे.
x अधिक 2y बरोबर 70 हे समीकरण काय आपल्याकडं समीकरण 1 आहे. यामध्ये x च्या ठिकाणी काय ठेवणार आपण 40 ठेवणार आहोत. मग इथं 40 अधिक 2y बरोबर 70 मिळालेलं आहे. आता काय करायचं आहे हे जे अधिक 40 आहे तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन होणार तर वजा 40. मग आपल्याकडे राहणार आहे फक्त 2y बरोबर 70 वजा 40. अशा प्रकारे 2y बरोबर काय मिळणार 70 मधून 40 गेले तर 30 मिळणार. मग आपल्याला 2y ची किंमत नाही y ची काढायची. मग आता हे दोन गुणाकारात आहेत y ला तिकडे जाऊन काय होतील भागाकारात जातील. मग y बरोबर राहणार आपल्याला 30 भागिले 2 आणि 30 च्या निम्मे किती होतात रे y बरोबर 15. आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही x आणि y ची किंमत इथे काढलेली आहे. आता सांगलंय काय x म्हणजे काय वडिलांचे वय y म्हणजे काय मुलाचे वय. मग आपल्याला लिहावं लागणार आहे इथं काय लिहूया आपण की बघा एकदम भारी एकदम कलर मध्ये लिहत असं एकदम हायलाइट करून आहे का नाही तुम्हाला कळलं की वडिलांचे वय जे आहे वडिलांचे वय x न दाखवलं आहे आपण x बरोबर काय आहे वडिलांचं वय x बरोबर 40 वर्ष. ठीक आहे आणि मुलांचं वय जे आहे ते किती काढले आपण 15 वर्ष काढले बरोबर आहे ते y न दाखवतो आपण मुलाचे वय y बरोबर 15 वर्ष. ठीक आहे अशा प्रकारे वडिलांचं वय मुलाचं वय दोघांचं वय काढलं आपण. आवडला का नाही प्रश्न सोडवलेला आपण मग लाईक कर पुरा व्हिडिओला मस्तपैकी मजा आहे उत्साह वाढेल. अजून असेच प्रश्न तुझ्यासाठी मी फ्री मध्ये घेऊन आपल्या युट्यूब चॅनलला. ठीक आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला. चला पुढचा प्रश्न एकदा तुला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता याची. ठीक आहे हा प्रश्न किती होता तिसरा होता चौथा सोडूया लगेच आपण. एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे यामध्ये. चला प्रश्न चौथा घेऊया. चौथा काय सांगले एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. आता अपूर्णांक माहित पाहिजे ज्यामध्ये अंश आणि छेद असतात सांगतोच पुढे. दुपटीने काय आहे दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो तर तो अपूर्णांक काढा. प्रश्न कसा डेंजर वाटतं का नाही टेन्शन लेने का नाही जब तक प्रमोद सर तुम्हारे साथ है. चला आता काय सोडवायचं आपल्याला हा प्रश्न सोडवायचा. मग अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा आहे. आता एकाला आपण काय करू छेदाला किंवा अंशाला x मानू आणि दुसऱ्याला y मानू. मग लिहू आपण अपूर्णांकाचा छेद. मग इथे घेतला आपण छेद जो आहे तो काय करू आपण घेऊया काळ्या कलरने घेऊ का छान दिसेल का बघूया आपण छेद. ठीक आहे छेद. ठीक आहे छेद जो आहे याला आपण छेदाला काय केलं छेद जो आहे x मानू. ठीक आहे छेद जो आहे x मानू आणि अंश जो आहे त्याला आपण y मानू. ठीक आहे पहिली अट दुसरी अट. ठीक आहे छेदाला x मानू अंशाला y मानू. तर अपूर्णांक काय तयार होईल आपल्याकडं अपूर्णांक अंश वरी असतो छेद खाली असतो. उदाहरणामध्ये इकडे बाजूला लिहितो मी अपूर्णांक. हा अपूर्णांक काय करतो असा बाजूला लिहितो मी अपूर्णांक काय तयार होईल आपल्याकडं. ठीक आहे तर आपल्याकडे अपूर्णांक तयार होणार आहे y छेद x. ठीक आहे सरळ मध्येच लिहितो जरा y छेद x हा अपूर्णांक आपल्याकडे तयार होणार आहे. मग हा जो अपूर्णांक तयार होणार आहे त्यासाठी आपल्याला जे अट दिली आहे प्रश्न ती अट पूर्ण करून घ्यावा लागला आहे. मग आपल्याकडे पहिली अट काय सांगितलेली आहे ती आपण पूर्ण करून घेऊयात. आपल्याला जे सांगितली पहिली अट ती लिहू आपण पहिली अट. ठीक आहे पहिली अट किंवा पहिल्या अटीनुसार पहिली अट काय दिली आपल्याकडे पहिली अट तर लिहून घेऊ पहिली अट आपण की अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. अपूर्णांकाचा छेद आपल्याकडे x मग इथे घेतला x हा कसा आहे अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. अंश काय y आहे y ची दुप्पट केली 2y अधिक 4 ने मोठा आहे. हे जे मिळालं हे समीकरण नंबर 1 आपल्याला मिळालं आहे. बरोबर आहे वाचत समीकरण तयार केलं आपण. आता काय सांगले आपल्याला की जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले मग करून घेऊया. आपल्याला माहित आहे अंश आहे y छेद आहे x. मग घेतला आपण जर इथे घेऊ आपण अंश काय आहे y आहे बरोबर y आहे आणि जर दोन्ही काय केले 6 ने कमी केले तर अगोदर आपण असं करून घेऊ कमी करून घेऊया. बरोबर आहे अंश काय केला आपण कमी करून घेऊया. इथे लिहूत आपण त्या प्रकारे कुठे गेला रे प्रश्न हा लिहू आपण अंश आणि y दोन्ही 6 ने कमी करायचे म्हणजेच x वजा 6 हा काय अंश आहे बरोबर आहे. त्यानंतर दोन्ही 6 ने केला आणि y नंतर ते पण कमी करायला लागणार आपल्याला y वजा 6 हे पण कमी केला तर काय सांगले आपल्याला की छेद हा अंशाच्या 12 पट असणार आहे. बरोबर आहे हे जे घेतलं आपण x काय आहे आपल्याकडं
एक्स आपल्याकडे छेद, याला घेऊ आपण छेद, हे आहे छेद आणि हे आहे अंश. बरोबर आहे. समीकरण दुसरं तयार करायचं आहे आपल्याला. काय सांगले आपल्याला आठ, जर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, कधी होतो, जर 6 ने कमी केला तर. मग आता घेऊ आपण, काय सांगले आपल्याला की अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, त्याच्या पुढं छेद हा अंशाच्या 12 पट होतो. मग छेद घेतला आपण इकडं, छेद बरोबर तो कसा होतो, अंशाच्या 12 पट होतो. म्हणजे इकडे घेतला अंश, याच्या किती होतो, गुणिले 12 पट. बरोबर आहे, म्हणजे 12. आता छेद काय आपल्याला माहित आहे, छेद बघा x वजा 6 आहे, x वजा 6 बरोबर. अंश काय आहे, y वजा 6 गुणिले 12. तर या ठिकाणी आता आपल्याला माहित आहे, याला जर 12 ने गुणलं तर काय येणार आहे, बघा लिहू आपण, x वजा 6 बरोबर 12 गुणले y आले 12y वजा 12 संग 72 आले. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं माहिती आहे का, x आणि y ह्याच्या किमती एका साईडला घ्यायच्या. मग x वजा 6 याला घेतला आपण असाला असंच, x वजा 6 इथं अधिक 12y, तिकडून काय झाले वजा 12 झाले आणि त्यानंतर पुढे जे राहिलं ते वजा 72 राहिलं. याला समीकरण नंबर आपण 2 देऊया. बघा समीकरण 2 मिळालेलं आहे का आपल्याला, x वजा 6, अरे सॉरी, हे वजा 6 तिकडे जाऊन काय होतील, अधिक 6 होतील. ही एक स्टेप राहिली ना आपली, ती स्टेप आपल्याला इथं काय पूर्ण करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. तर हे जे x आहे जशाला तसं आपण x वजा 12y घेतले, इकडं अधिक y इकडून 12y झाले. आता हे वजा 72 असायला असेच आणि जे वजा 6 होते इकडून झाले अधिक 6. आता राहणार का आपल्याकडं, x वजा 12y बरोबर 72 अधिक 6. आता वेगळे चिन्ह असतात त्यावेळेस वजा बाकी करायचे. 72 मधून जर 6 गेले तर आता आपल्याकडे 64, पण वजा 64 राहणार आपल्याला, मोठ्या संख्येचे चिन्ह. हे जे समीकरण मिळालं, हे समीकरण नंबर मिळाला आपल्याला 2. ठीक आहे. आता समीकरण 1 आणि 2 अशा प्रकारे आपल्याला इथे मिळालेले आहेत. ठीक आहे. समीकरण 1 मिळालं, समीकरण 2 मिळालं. आता या समीकरण 1 आणि 2 मध्ये पण समीकरण 1 ला आपण इकडे x आणि y च्या किमती करून घेतल्या नाहीत, ते एकदा करून घेऊ. ते पण राहिले ना आपले एक स्टेप, इथं पण आपले हे होईल. बरोबर आहे. इथं काय होईल, x आपल्या जागेवर राहील, त्यानंतर अधिक 2y इकडून होतील वजा 2y आणि बरोबर व अधिक 4 जसाला तसे त्याच्या जागेवर राहतील. याला समीकरण नंबर 1 द्यावा लागेल आपल्याला. बरोबर आहे. याला समीकरण नंबर 1 द्यावा लागणार आहे. तर x वजा 2y बरोबर 4 याला समीकरण नंबर 1 आणि ह्याला समीकरण नंबर 2 दिलं. आता याला काय करू, थोडासा छोटासा डब्बा करू, जरा ओळखू येईल. बरोबर आहे. आता समीकरण 1 आणि 2 आपल्याला मिळालेलं आहे. तर बघा आता इथं 2y आहे, इथं 12y आहे, इथं x आहे, इथं x आहे. तर x जे आहे सहगुणक ऑलरेडी सारखा आहे, तर हे कधी कट होतील, कधी कट होतील, तेव्हा ज्या वेळेस आपण याची काय करू, बेरीज करू. आता आपण काय करूया, x वजा 2y आणि 4 हे समीकरण 1 आहे. बघा इकडून होतो मी, हे जे आहे x वजा 2y बरोबर 4 आणि x वजा 12y बरोबर 64. या दोघांची जर आपण बेरीज केली तर बेरीज काय होते आपल्याला, सॉरी वजाबाकी करावं लागेल, म्हणजे x x कट होऊन जातील आणि y ची किंमत आपल्याला मिळणार आहे. मग लिहू आपण समीकरण 2 मधून 1 वजा करू. समीकरण 2 वजा 1 करू. ठीक आहे. समीकरण 2 वजा 1 करायचंय. समीकरण 2 काय आपल्याकडं, x वजा 12y, x वजा 12y बरोबर वजा 64 आणि समीकरण 1 काय आपल्याकडं, x वजा 2y, x वजा 2y बरोबर आहे 4. तर याच्यातून आपल्याला जेव्हा वजाबाकी करायची असते त्यावेळेस आपल्याला समीकरणामध्ये खालचे चिन्ह बदलत असतात, हे तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर आहे. मग खालचे चिन्ह बदलताना आपण काय करत असतो, ठीक आहे, लालची कलर आले का, लालचा, एक मिनिट, हा एक मिनिट, पेनचा कलर चेंज करून घेऊ आपण. म्हणजे इथं आपल्याला बघा यामध्ये खालच्या समीकरणामध्ये चिन्ह बदलून घ्यायचे असतात आपल्याला. बरोबर आहे. मग पण बदलून घेऊया. आता अधिकच्या ठिकाणी झालं इथं वजा, इथं पण वजाच्या ठिकाणी झालं अधिक आणि इथं अधिकच्या ठिकाणी झालं वजा. बरोबर आहे. आता चिन्ह बदलून घेतले. आता आपल्याला काय करायचं, समीकरण सोडवायचं. बघा हे वजाचं चिन्ह तर आपण ऑलरेडी देणार. आता वजा 64 वजा 4 बरोबर आपल्याकडे किती मिळाले, आपल्याकडे मिळाले 2y, x आपल्या जागेवर होते. बरोबर आहे. अधिकचे वजा झाले 4 आपल्या जागेवर. हा, तर इथं भेटले आपल्याला वजा 68 ही संख्या मिळालेली आहे. त्यानंतर 12 मधून 2 गेले तर आपल्याकडे राहणार 10. बरोबर आहे. राहिले आपल्याकडे 10y. त्यानंतर हे अधिक x वजा x कटले, म्हणजेच
12 म्हणजे इथं वजाचं चिन्ह राहणार आहे. आता दोन्ही साईडला वजाचं चिन्ह असेल तर ते कॅन्सल होते. मग आपल्याकडे राहणार 10y बरोबर 68. इथं 68 नाही, इथं काय यायला पाहिजे 60 यायला पाहिजे होतं, पण तरी एकदा आपण चेक करून घेऊ एकदा. ठीक आहे, एक मिनिट. म्हणजे आपल्याला काय माहित आहे का, प्रश्नामध्ये अडचण जायला नको. हा चला बरोबर आहे. काय माहित आहे का, इथं आपली इथं वजाबाकी चुकली होती थोडीशी. म्हणजे काय इथं एक थोडीशी मिस्टेक झाली. इथं 64 न येता इथं किती येणार आहे आपल्याकडं, इथं 66 येणार आहे. बरोबर आहे. एक मिनिट, आपण याला आपण करेक्शन करून घेऊया. ठीक आहे, इथं 66 येणार आहे. मग इथं पण किती येणार आहे, इथं 66 येणार आहेत. तिथे आले 66 आणि इथे 64 जशाला तसे इथे 4 आहे. आता बघा वजा वजा बेरीज झाली यांची, किती झाली 70 झाली. तरी डाऊट येऊच लागला याचा जरा. 70 झाली. ठीक आहे, इथं पण येणार 70 वजा झाला अधिक 70. ठीक आहे, आता बघा y बरोबर काय मिळणार आहे आपल्याला, 70/10. त्यावेळेस y बरोबर किंमत मिळते आपल्याला 7. y ची किंमत 7 मिळाली. आता जी किंमत y ची मिळाली त्यावरून आपण x ची किंमत काढू शकतो. मग काय करणार, ही जे y बरोबर 7 आहे ही किंमत तुम्ही समीकरण 1 2 3 कशात बी ठेवू शकता. आता जे छोटं समीकरण आहे त्यामध्ये ठेवूया. छोटं समीकरण आपल्याकडे काय आहे, 1 आहे. ही किंमत ही समीकरण 1 मध्ये ठेवू शकता. ठीक आहे, 1 मध्ये ठेवू. आता जर 1 मध्ये ठेवायचं म्हणलं तर समीकरण 1 आपण लिहून घेऊया. काय आहे, x - 2y बरोबर 4 आहे. इथे घेतलं आपण x - 2y बरोबर 4. या ठिकाणी y च्या ठिकाणी 7 घ्यायचे आपल्याला. x - 2 इथे घेतले 7 बरोबर 14. आता x तशाल तसे 7 गुणिले 2 झाले वजा 14 बरोबर 14. बरोबर आहे, 7 2 14. सॉरी इथं 4 आहे ना, असे मिस्टेक व्हायले छोटी छोटी. मग आपलं गणित चुकायला नको रे बाबा. छोटी मिस्टेक कॅन्सल करू. ठीक आहे, आता या ठिकाणी x बरोबर काय मिळणार, मग x बरोबर हे वजा 14 तिकडे होऊन अधिक 14 होतील. 4 अधिक 14 म्हणजेच x ची किंमत किती मिळणार आपल्याला, x बरोबर 14 आणि 4 झाले 18. बघा x आणि y दोन्ही किमती मिळाल्या. अशा वेळी आपल्याला माहिती आहे अपूर्णांकाचं स्वरूप कसं आहे, y छेद x आहे. मग आपण लिहिणार अपूर्णांक जो आहे y छेद x स्वरूपात लिहायचा आहे. मग अपूर्णांक कसा आहे तो आपण लिहूया. अपूर्णांक y छेद x आहे बरोबर. y ची किंमत किती काढलेली आहे आपण, 7 काढलेली आहे. छेद x ची किंमत काढली 18. हा आपल्याला अपूर्णांक इथे मिळणार आहे. अशा प्रकारे आपण इथं अपूर्णांक शोधून काढलेला आहे. तर प्रश्न जो आहे आपला चौथा तिथं सोडवून झालेला आहे. प्रश्न एकदम समजला असेल तर यस करा, कमेंट मध्ये लाईक करा व्हिडिओला. पुढचा प्रश्न बघूयात. हवा तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तोपर्यंत. ठीक आहे, चला प्रश्न 5वा जो आहे आपला पुढचा तो प्रश्न आता आपण सोडवून घेऊया. हा झाला का, हा स्क्रीनशॉट झाली. चला पुढचा घेऊया. प्रश्न 5वा आहे आता आपल्याकडं. हा जो प्रश्न 5वा आहे हा पण खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बघा यामध्ये काय सांगले की 10 टनांची क्षमता असणारा मालवाहू ट्रक, एक ट्रक आहे. त्या ट्रकची जी क्षमता आहे ते 10 टन आहे. 10 टन म्हणजे आपल्याला किलो मध्ये सांगावं लागणार आहे. तर किलो मध्ये किती असणार आहे, 10 टन म्हणजे 10,000 किलो असणार आहे. बरोबर आहे. तर त्या मालवाहू ट्रक मध्ये ए आणि बी अशा दोन प्रकारच्या काय येतात, पेट्या येतात. अशा विशिष्ट वजनाच्या ज्या पेट्या येतात त्यामध्ये जर ए प्रकारच्या 150 पेट्या आणि बी प्रकारच्या जर 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता इथं पूर्ण होत आहे. जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर 10 टनांची क्षमता पूर्ण होण्यासाठी बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचं वजन किती आहे. आता आपल्याला पेटीचं वजन विचारले. यामध्ये काय सांगले तुम्हाला, समजा उदाहरणामध्ये एक छोटासा ट्रक आहे. हे काय, एक ट्रक काढतो आपण, ट्रक काढू ट्रक. ठीक आहे, त्याला असं काहीतरी काढूया. आता मला काय ट्रक जमणार नाही पण तुमच्यासाठी बघू काय जमतंय का. ठीक आहे, हे चाक काढू ट्रकाचं. ठीक आहे, याला एक कंटेनर काढू असं. बरोबर आहे, तिथे एक चाक तिथे एक चाक. ठीक आहे, ते चाक हा त्याचा ड्रायव्हर समजा. हा, तर या ट्रक मध्ये ए प्रकारच्या काही पेट्या येतात आणि बी प्रकारच्या काही पेट्या येतात. बरोबर आहे, ए बी प्रकारच्या पेट्या आहेत या ट्रक मध्ये आणि या ट्रकची जी क्षमता आहे ते 10 टनांची आहे. मग 10 टन क्षमता म्हणजे किती असणार आहे, 10 टन म्हणजे 10,000 किलो. बरोबर आहे. आता आपण काय करूया, 10 टन म्हणजे आपल्याला माहित पाहिजे हे जे 10 टन आहे हे 10 टन म्हणजे किती असणार आहे, बरोबर 10,000 किलो. एकक दशक शतक हजार 10,000 केजी. ठीक आहे, 10,000 केजी. 10 टन म्हणजे 10,000 किलो. बरोबर आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे, कॉमा देऊ आपण इथं. तर आता आपल्याला काय सांगितलंय, ए प्रकारच्या काही पेट्या बी प्रकारच्या काही पेट्यांचं वजन आपल्याला काढायचं आहे. मग आता समजा आपण आता लिहून घेऊ. ठीक आहे, समजा ए प्रकारच्या पेट्या. ठीक आहे, समजा
ए प्रकारच्या पेट्या, ए प्रकारच्या पेट्याला आपण समजा ए मानू आणि बी प्रकारच्या पेट्याला बी मानू. ठीक आहे. बी प्रकारच्या पेट्याला आपण स्मॉल बी मानू. बरोबर. आता ए प्रकारच्या पेट्याला स्मॉल ए आणि बी प्रकारच्या पेट्याला स्मॉल बी जर मानला आपण, तर काय करायचं आपल्याला, एक समीकरण तयार करायचंय की ए आणि बी अशा प्रकारच्या ज्या पेट्या आहेत या दोघांची बेरीज केली, या प्रकारच्या 150 पेट्या आणि बी प्रकारच्या 100 पेट्या, जेव्हा आपण यांची बेरीज केली तेव्हा ट्रकची 10 टनाची म्हणजे 10,000 किलोची क्षमता पूर्ण होते. मग यावरून समीकरण काय तयार होते आपल्याकडं, 150 ए अधिक पुढे आहे आपल्याकडं 100 बी यांची बेरीज केली की 10,000 किलोची क्षमता पूर्ण होते. 1,10,000 किलोची क्षमता पूर्ण झाली. आता या ठिकाणी बघा समीकरण सगळीकडे जर 10 न भाग दिला तर काय भेटते आपल्याला, 15 ए अधिक 10 बी, तर बरोबर भेटणार आपल्याला 1,000. 1,10,000 बरोबर आहे. तर हे जे मिळालं हे समीकरण 1 आपल्याला मिळालेलं आहे. बरोबर आहे. याला समीकरण 1 देऊया. आता जसं समीकरण 1 मिळालं त्यावरूनच आपल्याला समीकरण 2 तयार करायचंय. मग समीकरण 2 कसं तयार करणार, की आपल्याला सांगितले 10 ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनाची क्षमता पूर्ण होण्यासाठी बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. म्हणजेच ए प्रकारच्या पेट्या घेतल्या आपण 240 ए अधिक बी प्रकारच्या पेट्या घेतल्या आपण 40 बी, त्यावेळेस 10 टनाची क्षमता म्हणजे 10,000 इथं पूर्ण होतात. बरोबर. 1,10,000 10,000 बरोबर आहे. तर हे जे समीकरण मिळालं त्याचा कॉमा कट करून टाकू आपण. हे जे समीकरण मिळालं याला समीकरण नंबर आपण 2 देऊयात. आता याला 10 न भाग नाही द्यायचा, का नाही द्यायचा सांगतो पुढं. बरोबर आहे. हे जे समीकरण मिळालं याला समीकरण नंबर 2 देऊयात. आता जर समीकरण 1 आणि 2 चा जर विचार केला, बघा कोणाचा सहगुणक सारखा आहे, कोणाचाच नाही. मग आता आपल्याला समीकरणामध्ये सहगुणक सारखा करून घेऊन समीकरणामध्ये ए किंवा बी कट करून आपल्याला दोघांपैकी एकाची किंमत काढावी लागणार आहे. मग या ठिकाणी जर बी ला जर आपण 4 न गुणलं, समीकरण 1 ला जर 4 न गुणलं तर बी च्या ठिकाणी आपल्याला किती मिळतील, 40 मिळतील. बरोबर आहे. मग 4 न गुणावं लागेल. आपण लिहूया समीकरण 1 ला 4 ने गुणू, समीकरण 1 ला 4 ने गुणू. आता समीकरण 1 ला जर आपण 4 ने गुणलं तर आपल्याला काय समीकरण 3 मिळतं, एक नवीन. मग गुणूया आपण. 15 ला 4 ने गुणलं 15 चौक 60 ए अधिक त्यानंतर 10 गुणले 40 तर 40 बी, त्यानंतर बरोबर 1,000 ला 4 ने गुणलं तर 4,000 मिळतील आपल्याला. 1,10,000 बरोबर आहे. हे जे समीकरण मिळालं ह्या समीकरणाला आपण देऊ समीकरण नंबर 3. आता समीकरण 2 आणि 3 फक्त यांचाच विचार करायचा. मग बघा यामध्ये अधिक 40 बी याच्यामध्ये अधिक 40 बी आहे. हे 40 बी कधी कटतील, तेव्हा यांची आपण वजाबाकी करूया. जर बेरीज केली तर 40 आणि 40 80 बी होतील, पण आपल्याला 80 बी करायचे का नाही, यांना कट करून आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे. बघा हे आपला ट्रक आपण इथं पुसून टाकू. आपल्याला जागा इथं माऊली पाहिजे बोर्डावरती लिहिण्यासाठी. काय आपला स्लो बोर्ड काय मोड नाही गेलं ना काय नाही है ना. चला किती पुसावं लागलं, माझा हात दुखायला रे पुसून बरोबर. बघा तुम्हाला काय याची काळजीच नाही मास्तरची. काय दिले आता पुढचं आपल्याला, हे समीकरण 2 आणि 3 यामध्ये 40 बी कटतील. कधी कटतील, जेव्हा समीकरण आपण इथे किती आहे, समीकरण 2 मधून 1 वजा करूया. बरोबर आहे. मग लिहू आपण समीकरण 2 वजा 1 करू. तर लिहू आपण समीकरण 2 वजा समीकरण 3 करू. आता 2 वजा 3 समीकरण करायचं म्हणजे आपल्याकडे समीकरण 2 लिहून घ्यावं लागेल. समीकरण 2 आहे आपल्याकडे 240 ए अधिक 40 बी. इथे लिहू आपण 240 ए अधिक 40 बी बरोबर आहे 10,000 आहे का 1000 आहे बघा आधी 1,10,000 बरोबर आहे. 10,000 आहे म्हणजे 4 शून्य 1 2 3 4 बरोबर आहे. हा तर 10,000. तर याच्यामधून वजा करायचं समीकरण आपल्याला 3 काय आपल्याकडे 60 ए अधिक 40 बी. इथं घेऊ आपण 60 ए ते 240च होतं का बघा एकदा, परत एकदा 260 आहे का, सॉरी इथं 260 आहे. हा बघा अशी छोटीशी मिस्टेक होती, मग आपलं गणित चुकतं बघा. बरोबर लक्ष द्या की रे तुम्ही तरी. हे 260 आहे बरोबर आहे. तर 60 ए अधिक खाली आहे आपल्याकडं 40 बी बरोबर, ह्याच्या खाली आहे 4,000 1 2 3 0 बरोबर आहे. तेव्हा ह्याची करायची आपल्याला वजाबाकी. तर बरोबर वजाबाकीसाठी वजाबाकीचं चिन्ह लिहिलं. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात राहू द्या की ज्यावेळेस आपण समीकरणामध्ये वजाबाकी करतो समीकरणामध्ये खालचे चिन्ह काय होतात, बदलत असतात. मग घ्यायचे बदलून घपकण्या. मग समीकरणाचे चिन्ह अधिकच्या ठिकाणी झालं वजाचं चिन्ह, अधिकच्या ठिकाणी झालं वजाचं चिन्ह, अधिकच्या ठिकाणी झालं
वजाचे चिन्ह. आता याची करायची आपल्याला वजाबाकी. मग वजाबाकी कशी करतो आपण? तर बघा 10,000 मधून 4,000 गेले तर आता आपल्याकडे 6,000, 6 वर 3 शून्य. त्यानंतर 40 अधिक 40 वजा 40 झाले, गेट कॅन्सल कटले. मग 260 ए मधून 60 ए गेले तर आपल्याकडे राहतात 200 ए. बरोबर आहे. आता हे 200 बरोबर 6,000 चे आहेत. याला काय करू आपण? ए ची किंमत काढायची. मग ए बरोबर आपल्याला मिळणार हे 6,000 भागिले 200. हे 2 शून्य कटले बघा, 1 2 1 2 कटले, 2 शून्य राहिलं 60 भागिले 2 म्हणजे 60 चे जे निम्मे आहेत किती होतात? 30 होतात. आता 60 बरोबर आपल्याला ए बरोबर जे आहे 30 ही किंमत मिळालेली आहे. आता ए ची किंमत निघाली. आता ए वरून आपल्याला बी ची किंमत काढता येणार आहे. मग काय करणार आपण? ए बरोबर 30 ही किंमत. ठीक आहे. ही किंमत तुम्ही समीकरण 1 2 3 कशात बी ठेवू शकता. जे समीकरण छोटं वाटतं त्यामध्ये ठेवूया. समीकरण ए बघा जर असं छोटं दिसत आहे, याच्यामध्ये जर ठेवली तर आपल्याला लवकर किंमत मिळेल. बरोबर आहे. ए बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. 1 मध्ये ठेवू. आता हे वाक्य लिहिलं, खाली जागा नाही म्हणून आपण जरासं बाजूला लिहूयात. मग इथं लिहू आपण समीकरण 1 काय आपल्याकडं 15a अधिक 10b बरोबर 1000. इथं घेतले आपण 15a अधिक 10b बरोबर 1000. बरोबर आहे. यामध्ये आपल्याला ए च्या ठिकाणी किती ठेवायचे? 30 ठेवायचे. ठेवून टाका. मग इथे घेतले आपण 15 कंसामध्ये 30 अधिक 10b बरोबर 1000. बरोबर आहे. तर 15 गुणिले 30 तर 15 त्रिक 45 आणि हा शून्य आपण लावला झाला तसा तर 450 अधिक 10b बरोबर 1000. ठीक आहे. आता यामध्ये हे जे 450 अधिक मध्ये तिकडे जाऊन काय होतील? वजा होतील. मग राहणार काय आपल्याकडं? 10b बरोबर 1000 वजा 450. आणि जर 10b बरोबर आता बघा 1000 मधून 450 गेले तर वजाबाकी किती येते आपल्याकडे? 550. हे जे 550 आहेत यामध्ये आता बी बरोबर काय मिळणार? मग 550 भागिले 10. तर बी बरोबर 10 न भागिला तर भेटतं आपल्याला 55. बरोबर लिहितो. बरोबर आहे. 55 मिळाले. म्हणजे बी ची जी व्हॅल्यू आहे आपल्याला किती मिळाले? 55 मिळाले. ए ची 30 मिळाले, बी ची 55 मिळाले. म्हणजेच बघा ए प्रकारच्या पेढीचं वजन किती होतं? 30 आणि बी प्रकारच्या पेढीचं वजन मिळणार आपल्याला 55. अशा प्रकारे आपण जो प्रश्न 5वा होता हा पण इथं सोडवला. समजला असेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा की यस सर आम्हाला समजला आहे म्हणून. चला तर अशा प्रकारे आपण प्रश्न 5वा बघला. आता 6वा बघूया. हवं त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. बाजूला होता जरा. ठीक आहे. झाला स्क्रीनशॉट काढून. चला पुढचा प्रश्न सोडूया. आता एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आपल्याकडे. फटाफट सोडून घेऊ. चला प्रश्न 6वा. काय सांगते प्रश्न 6वा? विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने आणि उरलेलं अंतर विमानाने. अरे विमानाने पूर्ण केला विशालनं. मजेच मजे विशालचे. विमानाने प्रवास करलाय. काय आहे मग पुन्हा? बसचा सरासरी वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे आणि विमानाचा सरासरी वेग 700 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्याने 5 तासांत पूर्ण केला असेल तर विशालने बसनं किती प्रवास केलाय? बरोबर आहे. बसनं बी गेलाय, विमानानं बी गेलाय आणि एकूण दोन्हीचं अंतर किती वाले? 1900 किलोमीटर वाले. मग बसचा वेग दिला 60 किलोमीटर प्रति तास, विमानाचा वेग दिला 700 किलोमीटर प्रति तास आणि दोघांचा वेळ किती दिलाय? 5 तासात 1900 किलोमीटर अंतर पूर्ण केले. तर त्यानं विचारले की बसने किती किलोमीटर अंतर पूर्ण केले. बघा एकदम सिंपल आहे, सांगतो तुम्हाला. सगळ्यात अगोदर तर तुम्हाला माहित पाहिजे इथं वेग दिलाय म्हणल्यावर तुम्हाला वेगाचं सूत्र माहित पाहिजे. स्पीड बरोबर आहे. तर वेगाचं सूत्र काय इथं लिहितो मी रफ मध्ये. वेग बरोबर अंतर भागिले वेळ हे सूत्र तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर आहे. मग अंतर भागिले वेळ हे सूत्र आहे. तर या ठिकाणी आपण काय करू? सगळ्यात अगोदर तर विशालने 1900 किलोमीटर प्रवास केलाय. टोटल प्रवास किती केलाय? 1900. मग आता आपल्याला लिहावं लागेल बसनं केलेलं आणि विमानानं केलेला प्रवास. बसचा जे प्रवास केलाय त्याला आपण x किलोमीटर मानूया. लिहू आपण बसने केलेला प्रवास. इथं लिहू बसने केलेला प्रवास. ठीक आहे. बसने केलेला जो प्रवास आहे त्याला आपण काय करू? किलोमीटर मानू. ठीक आहे. याचं अंतर. ठीक आहे. बसने प्रवास केलेला अंतर किती आहे? x किलोमीटर आणि विमानाने प्रवास केलेला अंतर लिहू आपण आता. विमानाने केलेला प्रवास. आता बसने केलेला प्रवास आणि विमानाने केलेला प्रवास याचा अंतर याचा मानायचं y किलोमीटर. ठीक आहे. y किलोमीटर.
आता आपण अंतर मानलं समजा x किलोमीटर बसनं केला प्रवास, y किलोमीटर विमानाने केला प्रवास. तर आता आपल्याला काय माहित आहे, समीकरण तयार होणार आहे. तो म्हणजे कसं की बसने केलेलं म्हणजे x, विमानानं केलेलं y, या दोघांची बेरीज म्हणजे एकूण प्रवास किती केला त्यानं 1900 किलोमीटर केलाय. हे समीकरण काय झालं आपल्याकडं एक तयार झालं. बरोबर आहे. बघा समीकरण एक तयार झालेलं आहे. बरोबर आहे. बघा बाहेर गणपतीची आरती पण सुरू झालेली आहे. बरोबर आहे. गणपती बाप्पा मोरया. चला आता चला x अधिक y बरोबर 1 हे समीकरण 1 तयार झालं. आता समीकरण 2 तयार करायचंय. मग जर समीकरण 2 तयार करायचं असेल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की बसनं किती वेगानं प्रवास केलेला आहे. बरोबर आहे. दोघांचा वेळ आपल्याला 5 तास दिलेला आहे. बरोबर आहे. मग वेळ काढायचा आपल्याला, बसनं तयार लागलेला वेळ आणि विमानानं लागलेला वेळ. मग वेळेचं सूत्र पण आपल्या इथं तयार होते. वेळेचं सूत्र कसं तयार होते, वेळ बरोबर सूत्र तयार होते आपल्याकडं अंतर भागिले वेग. ठीक आहे, अंतर भागिले वेग. हे रफ साठी लिहितो मी, नंतर पुसून टाकल. तर आता लिहू आपण बसने 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 काय केलंय, प्रवास केलेला बसने 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने, बसने 1 किलोमीटर एवढं अंतर बसने किती प्रवास केलाय, बसने 1 किलोमीटर एवढे अंतर बसने 1 किलोमीटर एवढे अंतर 60 किलोमीटर प्रति तास 60 किलोमीटर प्रति तास वेगाने पूर्ण करण्यास लागणारा वेळ, लागणारा वेळ. ठीक आहे. आता बस साठी लागणारा वेळ काढायचा म्हणल्यावर वेळेचं सूत्र लिहावं लागेल आपल्याला. तर वेळ बरोबर काय लिहिणार आपण, वेळेचं सूत्र आपल्याकडं अंतर भागिले वेग. मग आपण घेतलं इथं अंतर भागिले वेग. ठीक आहे. मग अंतरचं सूत्र काय बघा, आता वेळ बरोबर अंतर भागिले वेग आहे. मग बसनं किती किलोमीटर अंतर केलंय, 1 किलोमीटर अंतर केलंय. मग इथं घेतलं आपण 1 भागिले बसचा वेग किती आहे 60 किलोमीटर प्रति तास. म्हणजेच बसला किती वेळ लागलाय, मग बसला लागणारा वेळ घेऊ आपण, वेळ बरोबर 1 भागिले 60. हे बस साठी लागलेला वेळ आहे. बरोबर आहे. आता जर बस साठी लागलेला वेळ घेतला आपण, तर आपल्याला विमानानं लागणारा वेळ सुद्धा लिहावा लागणार आहे. मग आता आपण विमानानं लागणारा वेळ लिहूयात. मग विमानानं लागणारा वेळ असंच आपल्याला वाक्य लिहावं लागणार. आता मी ते लिहित नाही, ते तुम्ही लिहा. इथं जागा नाही मावणार म्हणून शॉर्टकट मध्ये लिहितो थोडंस मी. आता सूत्र मोडून टाकतो बघा. तुम्ही तुमच्या वहीवर व्यवस्थित सूत्र हे वेळ आणि वेग दोन्ही पण लिहून घ्या. आणि तुम्हाला हे सूत्र पाठ पण पाहिजे, कारण परीक्षेमध्ये असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला ते सूत्र पाठच असायला हवं. 10वीचे विद्यार्थी तुम्ही, गणिताचे मग काय डेंजर विद्यार्थी आहे बाबा. मग आता आपल्याला काय करायचंय, आता विमानानं लागणारा वेळ लिहायचा. बरोबर आहे. विमानाने प्रवास करताना लागणारा वेळ. ठीक आहे. विमानाने प्रवास करताना लागणारा वेळ, विमानाने प्रवास करताना लागणारा वेळ. ठीक आहे, लागणारा वेळ. मग वेळचं सूत्र आपल्याला माहित होतं. वेळचं सूत्र आहे अंतर भागिले वेग. तर आपल्याला माहित आहे विमानाने किती अंतर पूर्ण केलंय, y किलोमीटर अंतर पूर्ण केलंय. मग y भागिले वेग किती आहे विमानाचा, 700 किलोमीटर प्रति तास आहे. 700 किलोमीटर प्रति तास हा जो वेळ लागलाय, हा वेळ कशासाठी लागलाय, विमानाने प्रवास करताना लागणारा वेळ आहे हा. बरोबर आहे. आता बघा बसनं लागणारा वेळ पण आहे, विमानानं लागणारा पण वेळ पण आहे. मग यावरून आपल्याला समीकरण 2 तयार होणार आहे. मग ते कसं तयार होईल, आपल्याला लिहावं लागणार आहे की बसनं लागणारा वेळ अधिक विमानानं लागणारा वेळ बरोबर एकूण वेळ किती आहे आपल्याकडे 5 तास आहे. 5 तासांत पूर्ण अंतर त्यानं पूर्ण केलंय, पूर्ण प्रवास. मग आपण लिहूया की x भागिले 60 अधिक y भागिले 700 यांचं जे आहे एकूण अंतर किती तासात व्हायले, 5 तासात पूर्ण व्हायले. मग आता या ठिकाणी काय करायचं, यांचा तिरका गुणाकार करून घ्यायचा. काय करायचं, x भागिले 700 येणार आपल्याकडे 700x अधिक 60 भागिले y येणार आपल्याकडे 60y आणि 7 भागाकारामध्ये 42 आणि हे 2 शून्य आणि 1 शून्य झाले 3 शून्य, म्हणजे एकक दशक शतक हजार 10,000 42,000 बरोबर 5. आता बघा ह्याच्या पुढे अजून आपल्याला समीकरण सोडवायचं आहे.
मग आता हे भागाकारातले जे 42,000 येतं पलीकडे काय होतील गुणाकारात जातील. म्हणजेच काय येणार आपल्याकडं हे 700x अधिक 60y बरोबर 5 गुणिले 42,000 बरोबर आहे. 3 शून्य घेतले. आता 5 ने याला गुणायचंय म्हणजेच काय करायचंय हे जे 700x अधिक 60y बरोबर 5 दोन्ही 10 10शीला 0 हातचा आला 1 आणि 5 चूक 20 हाताचे 21 आणि 3 शून्य आपण लावले बरोबर आहे. एकक दशक शतक हजार दस हजार लाख 2,10,000. आता या ठिकाणी सर्वत्र आपण जर 10 ने भाग दिला तर काय होईल माहित आहे का 10 ने भाग दिला झालं 70x त्यानंतर 10 ने भाग दिला झाले 6y बरोबर इथं झाले 21,000 बरोबर आहे. एकक दशक शतक हजार दस हजार बरोबर आहे. 3 शून्य. आता हे जे समीकरण मिळालं या समीकरणाला काय द्यायचं समीकरण नंबर 2 द्यायचं. ठीक आहे. आता परवा बघा हे जे समीकरण नंबर 1 आहे आणि ते जे समीकरण नंबर 2 आहे यामध्ये कशाचा सहगुणक सारखा दिसतंय का नाही दिसत आहे. पण आपल्याला काय सांगितले सगळ्यात मेन गोष्ट लक्षात ठेवा बसने किती प्रवास केलाय. आपल्याला विमानाने किती प्रवास केला विचारले का नाही विचारलं. आपल्याला विचारले बसने किती प्रवास केला. हे बघा बसने किती प्रवास केलाय म्हणजे एक्स ची किंमत काढायची आपल्याला वाय ची किंमत काढायची नाही. त्यामुळं आपल्याला वाय कट करून एक्स काढावं लागणार आहे. मग काय करायचं आपल्याला सगळं सरळ सिंपल की वायचा सहगुणक सारखा करून घ्यायचा. इथं फक्त वाय आहे तिथं 6y आहे म्हणजे समीकरण 1 ला आपल्याला 6 ने गुणावं लागणार आहे. मग आपण लिहूया समीकरण 1 ला 6 ने गुणू. आता जेव्हा समीकरण 1 ला आपण 6 ने गुणू त्यावेळेस काय भेटणार आहे आपल्याला 6x अधिक 6y 6x अधिक 6y बरोबर 6 ने गुणले 19 ला तर 19 19 19 दोन्ही 38 19 57 19 76 19 5 95 आणि 19 114 पाडेपाठ पाहिजे. समोरचे 2 शून्य आपण लावले जसाला तसे म्हणजे 11,400. हे समीकरण नंबर 3 मिळालं. ठीक आहे. आता बघा समीकरण 2 आणि 3 याचाच विचार करायचा. मग समीकरण 2 मध्ये इथं अधिक 6y इथं अधिक 6y 6y 12y होतील बेरीज केली तर पण करायचं काय आपल्याला वजाबाकी केले की 6y गेट कॅन्सल. मग आपल्याला भेटणार x ची किंमत. मग काय करू आपण समीकरण 2 वजा 3 करूया. मग इथे आपण समीकरण 2 वजा 3 करू. आता 2 वजा 3 जर केलं तर आपल्याला काय करावं लागणार समीकरण 2 लिहूया 70x अधिक 6y इथं लिहिलं आपण 70x अधिक 6y बरोबर पुढे आपल्याकडे 21,000 1 2 3 बरोबर आहे. त्यानंतर समीकरण 3 काय आहे आपल्याकडे आताच काढलं आपण 6x अधिक 6y इथं घेतले आपण 6x अधिक 6y बरोबर पुढे आहे 11,400 हिची करायची वजाबाकी. मग तुम्हाला माहित आहे पोरं वजाबाकी करताना चिन्ह काय होत असतं बदलत असतात. मग गेला आपण इथं अधिकचं झालं वजा इथं पण अधिकचं झालं वजा इथं पण झालं अधिक झालं वजा. आता याचं चिन्ह बदलले आता करायचे काय आपल्याला वजाबाकी. हे वजाचं मोठं चिन्ह आधी देऊन टाकू. बघा 21,000 मधून 11,400 गेले तर किती राहतात तर राहतात 9,600. ठीक आहे. वजाबाकी तुम्ही व्यवस्थित करा. त्यानंतर अधिक 6y वजा 6y कटले 70x मधून 6x गेले तर राहतात आपल्याकडे 64x. तर अशा ठिकाणी x ची किंमत काढायची म्हणजे बसने केलेला प्रवास काढायचा आहे तर x बरोबर येणार आपल्याकडे 9,600 भागिले हे 64. आता इकडे गुणिले 64 झाले भागिले 64. आता याला 8 न भाग जातो तो कसा जातो x बरोबर 8 8 64 हाला काटलो आपण 8 8 64 आणि इथं पण 8 1 8 आणि 8 2 16. त्यानंतर हे 2 शून्य दिसायला तसे म्हणजे पुढे काय राहिलं आपल्याकडं x बरोबर 1200 भागिले 8 इथे लिहितो आता मी x बरोबर 1200 भागिले 8 याला परत 8 न भाग दिला तर 8 1 8 8 1 8 आणि 8 45 हा एक शून्य 150 म्हणजे x ची किंमत मिळाली आपल्याला 150 म्हणजे x बरोबर जे 150 आलं तो बसनं केलेला प्रवास आहे. ठीक आहे. बसनं केलेला प्रवास. ठीक आहे. बसने केलेला प्रवास. बोर्डवर जागा नव्हती म्हणून थोडक्यामध्ये लिहिले मी तिथं. तर विशालने बसने किती प्रवास केलाय 150 किलोमीटर प्रवास केलाय. तर आता मी बसने केलेला प्रवास काढाय भले प्रश्नामध्ये वायनं केलेला प्रवास दिला नाही तरी परवा तुम्हाला कमेंट मध्ये उत्तर फेकून आणायचंय की विमानाने विशालने किती प्रवास केलेला आहे तो तुम्हाला इथं काढून मला काय करायचं आहे कमेंट मध्ये टाकायचं आहे. मी तुम्हाला मग काय करणार आहे त्या कमेंट मध्ये त्याचा आन्सर देणार आहे की यस कुणाचं उत्तर बरोबर आलं तर. अशा प्रकारे आपण सराव संच एक पॉइंट जो आहे
5 इथं संपवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, आपल्या तुमच्या मित्रांना पण शेअर करा, त्यांचा पण अभ्यास होऊ द्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. अशाच प्रकारचे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय परिवर्तन. चला.